नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे गटनेते शारंगदत्त देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 35 जणांचा गट शिंदे सेनेत प्रवेश करणार असून हा प्रवेश रविवारपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आता समोर येते. या गटात 12 माजी नगरसेवक व अन्य पदाधिकारी यांचा समावेश असल्याचं देखील बोललं जातंय. हद्दवाढी प्रकल्पावरून संतप्त झालेल्या जनतेचा उद्रेक आता निर्णायक टप्प्यावर आलाय. हद्दवाढी विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिनांक 18 जून 2025 रोजी 20 गावांमध्ये संपूर्ण बंद पुकारण्यात आलाय. समितीने स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की सरकारने, विशेषतः पालकमंत्र्यांनी जर ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यास आणि संवाद न साधल्यास त्यांचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. कोल्हापूर शहरातील ई वॉर्डमधील मध्यवर्ती 57 एकर 17 गुंठे इतक्या क्षेत्रफळाच्या सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांनी केलाय. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आलं असून 8 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास गंभीर इशारा यावेळी देण्यात आलाय. म्हाळुंगी तालुका पन्हाळा येथील वन विभाग चेकपोस्ट जवळ प्रवेश शुल्क मागितल्याच्या कारणावरून वनमजूर अक्षय महाडिक याच्यावर 20 जणांच्या टोळक्यांनी लाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. फिर्यादीच्या खांद्याला दुखापत झाली असून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी 20 जणांविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय. पुढील तपास पन्हाळा पोलीस स्टेशन करत आहे. गांधीनगर कोल्हापूर येथे 13 जून 2025 रोजी टेम्पोच्या डॅशबोर्डमधून 1,90,00,000 रुपयाची रोकड चोरी झाल्याची घटना घडली. या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेतला. तपासात गुन्हा योगेश पढळकर, स्वरूप शेळके, स्वयं सावंत, सम्राट शेळके व एका अल्पवयीन आरोपीने एकत्र मिळून केल्याचं उघड झालंय. स्वरूप शेळके हा संबंधित व्यापाराचा कर्मचारी होता आणि त्याच्याकडूनच पैशाची माहिती आरोपींना मिळाली होती. ताकवडे शिरडोन येथे स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचे कनेक्शन बिल न भरल्याने तोडण्यात आले. आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात ठिय्या आंदोलन करत वसुली थांबवली. महावितरणचे अधिकारी मंदरे यांनी तोडलेली कनेक्शने जोडण्याचं आश्वासन दिलं असून मंगळवारी दुपारी 4 वाजता जयसिंगपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंच, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत सरकारच्या अंतराळ संशोधन संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या KIT कॉलेजच्या विद्यार्थिनी कुमारी जोया जमील बागवान हिचा सत्कार मुस्लिम बोर्डिंग येथे उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेमार्फत जोयाला 25,000 इतकी प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे गुदमरून मृत्यू झालाय. काही मित्रांनी थेट घरी जाऊन पाहणी केली असता घरात गॅसचा तीव्र वास जाणवत होता. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर बाथरूममध्ये दोघांचेही मृतदेह आढळले. प्राथमिक अंदाजानुसार गॅस गिझरमधून गळती झाल्याने दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू झालाय. पाटण जिल्हा सातारा, चिपळूण कराड सातारा पुणे मार्गावरील वाहतुकीस मोठा फटका बसलाय. पाटण तालुक्यातील एक महत्त्वाचा पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सध्या मोठ्या वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली असून केवळ लहान वाहने पर्यायी मार्गाने सोडली जात आहेत. नागरिकांनी प्रवासाची योजना करताना याची नोंद घ्यावी. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गो कूल.